नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। तर ही स्थापना सन 1822 साली करण्यात आली। प्रश्न क्रमांक 2 भारत सेवक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे। तर ही स्थापना 12 जून सन 1905 रोजी पुणे येथे करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 3 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतात सर्वात कमी लोकसंख्या ही लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये 2011च्या जनगणनेनुसार आहे। प्रश्न क्रमांक 4 प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 मार्च सन 1867 या वर्षी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली। तर प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग यांनी केली आहे। प्रश्न क्रमांक 5 भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ही कोणत्या शहरातून धावली? तर ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता या शहरामधून भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो धावली। प्रश्न क्रमांक 6 बालकामगार कायदा हा कधी सहमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 23 डिसेंबर सन 1986 या दिवशी बालकामगार कायदा हा सहमत करण्यात आला। प्रश्न क्रमांक 7 दूधसागर धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा या राज्यामध्ये दूधसागर धबधबा आहे। तर हा धबधबा मांडोवी नदीवर बांधण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 8 विद्यापीठ कायदा हा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रॅली कमिशनच्या शिफारसीवर विद्यापीठ हा कायदा आधारित आहे। प्रश्न क्रमांक 9 युगंधर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 शिवाजी सावंत हे युगंधर या कादंबरीचे लेखक आहेत। तर शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय आणि छावा हेही कादंबरी लिहिल्या आहेत। प्रश्न क्रमांक 10 2011च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर हे 2011च्या जनगणनेनुसार आहे। प्रश्न क्रमांक 11 इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 विष्णुशास्त्री पंडित हे इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक होते। प्रश्न क्रमांक 12 बालहत्या प्रतिबंध कायदा हा कधी पास झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1829 या वर्षी बालहत्या प्रतिबंध कायदा पास झाला होता। प्रश्न क्रमांक 13 मूकनायक हे पाक्षिक खालीलपैकी टिंबटिंब यांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले। प्रश्न क्रमांक 14 भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 2005 या साली भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम लागू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 15 भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आला। प्रश्न क्रमांक 16 पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पृथक या शब्दाचा निराळा हा समानार्थी शब्द होतो। प्रश्न क्रमांक 17 तानाजीने ओठावरून जीभ फिरवली या वाक्यातील प्रयोग ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोगाचे वरील वाक्य आहे।
प्रश्न क्रमांक 18. नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामाजिक शब्दाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. द्विगु समाज या सामाजिक शब्दाचा वरील विग्रह आहे. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. ग्राह्य ग्राह्य या शब्दामध्ये विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता शब्द हा रात्रीचा समानार्थी शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4. पल्लवी हा शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 21. सभेत पत्रके वाटली गेली या वाक्यातील प्रयोग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3. नवीन कर्मणी हा प्रयोग वरील वाक्यातील आहे. प्रश्न क्रमांक 22. सधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. सधवा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विधवा असा होतो. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कर्मधारय समास असलेला शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. भवसागर हा कर्मधारय समास असलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 24. न ओढा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4. न ओढा या शब्दाचा समानार्थी शब्द नववधू असा होतो. प्रश्न क्रमांक 25. जनतेने त्याला तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3. भावे प्रयोगाचे वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 26. उन्नती या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता होतो? तर ऑप्शन क्रमांक 4. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवनती असा होतो.